पुढची बातमी आहे ठाण्यातून। ठाण्याचा घोडबंदर रोड आज 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आला। आज रात्री 12 ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत हा रस्ता बंद असणार आहे। जड आणि अवजड वाहतुकीसाठी हा रस्ता बंद असणार आहे। त्यामुळे ठाण्याचा घोडबंदर रोड आज 24 तासांसाठी बंद असणार आहे। जड आणि अवजड वाहतुकीसाठी आज रस्ता बंद असेल। आज रात्री 12 ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत हा रस्ता बंद असणार आहे। बघायला गेलं तर ठाण्यातला घोडबंदर रोडवरती वारंवार वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो प्रत्येक वाहनधारकाला प्रवाशाला करावा लागत असतो आणि आता हा रस्ता जो आहे तो आता 24 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊयात माझी सहकारी ज्योत्सनाकडे। ज्योत्सना, आज घोडबंदर रस्ता 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे, काय कारण आहेत बंद ठेवण्यामागे? सध्या आपण बघतोय की मुंबईमध्ये आणि ठाणे म्हणजे मुंबईकडे येणाऱ्या अनेक जे रस्ते आहेत त्यांच्या रिपेअरिंगचं काम जे आहे ते बऱ्याच ठिकाणी सुरू आहे। दुसरीकडे आपण बघतोय की घोडबंदरला जी वाहतूक आहे, खास करून जी अवजड वाहनं जी आहेत ते यांची संख्या वाढल्यामुळे रस्ते जे आहेत तिकडचे लवकर खराब होत आहेत आणि त्याचमुळे जे आहे ते घोडबंदर रोड, कारण आज सरकारी सुट्टी असते आणि त्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे ते रस्ते सुधारण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईचं एकूणच प्रदूषण वाढल्यामुळे रस्त्यांची कामं असो किंवा बिल्डिंग इमारतीची कामं असो ती काही तासांसाठी काही दिवसांसाठी जी आहे ती ठप्प करण्यात म्हणजे बंद ठेवण्यात आली होती प्रशासनाकडनं। आणि खास करून जी अशी कामं ज्या वेळेस रहदारी पण असते, वाहतूक पण सुरू असते आणि अशा वेळेस ज्या वेळेस घोडबंदर सारखे जे रोड असतात जिथे खूप रहदारी असते अशा वेळेस ज्यावेळेस रिपेअरिंग केली जाते त्यावेळेस रिपेअरिंग करायला पण सिद्धेश थोडासा अडचण येतात आणि त्याचमुळे जे आहे ते आता आज रहदारी जी आहे ती मुंबईच्या दिशेने जरी असली तरी घोडबंदर किंवा असे जे रोड आहेत, कारण ट्रेनला जास्त गर्दी आहे, लोकल ट्रेनला जास्त गर्दी, मात्र जे रस्ते आहेत जे मुंबईकडे येणारे असो ठाण्याला जोडणारे असो अशा रस्त्यांचं जे आहे ते एक रस्त्याचं काम सुरू आहेत। आणि मी जसं सांगितलं की प्रदूषण वाढल्यामुळे काही तासांसाठी काही दिवसांसाठी काही रस्ते जे आहेत त्यांचं रिपेअरिंगचं काम जे आहे, त्यांचं रस्ते सुधारण्याचं काम जे आहे ते काही तासांसाठी बंद ठेवण्यात आलेलं होतं। मात्र आता सुट्टीची वेळ असल्यामुळे ते काम जे आहे ते युद्धस्तरावरती पुन्हा एकदा चालू करणार आहे आणि त्याचमुळे येत्या 24 तासासाठी घोडबंदर रोड जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। नक्कीच ज्योत्सना, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ह्या वाहतूक कोंडीच्या समस्येतून प्रत्येक प्रवाशाची आणि मुंबईकरांची सुटका होते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।